नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं गोसत्व या यूट्यूब चॅनलवर. मी आज तुम्हाला कार्तिकी एकादशीबद्दल माहिती सांगणार आहे. बऱ्याच जणांना कार्तिकी एकादशीबद्दल काहीच माहिती नसते. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी ही कार्तिकी किंवा देवशयनी किंवा मोठी एकादशी असे म्हणतात. या दिवशी भाविक, वारकरी तसेच वैष्णव उपवास करतात. माणसांचा दिवस, कालगणना आणि दिनचर्या ही देवांच्या कालगणनेपेक्षा आणि दिनचर्येपेक्षा वेगळी असते. 6 महिन्यांचे दक्षिणायन ही देवाची रात्र असते, तर उरलेल्या 6 महिन्यांचे उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आणि याच दक्षिणायनमधला आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्यांच्या काळासच चातुर्मास म्हणतात. खगोलीय स्थितीनुसार ज्यावेळेस सूर्य मिथुन राशीमध्ये येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणूनच या एकादशीला देवशयनी किंवा देवांच्या निद्रेची एकादशी असे म्हणतात. चातुर्मासामध्ये विष्णू शयन म्हणजे विष्णू क्षीरसागरात झोपण्यासाठी जातात. देवांच्या या निद्राकालातच असुर शक्ती ह्या प्रबळ होतात, मानवाला त्रास देऊ लागतात. या असुर शक्तींपासून म्हणजेच आयुर्वेदानुसार रोगांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काही ना काही व्रत, साधना किंवा उपवास हे करणं आवश्यक असते. कार्तिक एकादशीला श्री भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या 4 महिन्यांच्या योगनिद्रेमधून जागे होतात आणि पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात असे मानले जाते. त्यामुळेच हिला देवोत्थनी एकादशी असेही म्हणतात. आता भारतीय उपखंडामध्ये हा काळ जो आहे तो मान्सूनचा काळ असतो. कार्तिक शुद्ध एकादशीला चातुर्मास संपतो, म्हणजे खगोलीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर तेव्हा सूर्य तूळ राशीमध्ये येतो. त्याचवेळी कार्तिक शुद्ध एकादशी येते आणि कार्तिक शुद्ध एकादशीचाच प्रबोधिनी एकादशी असं नाव आहे. आपला शेतकरी राजा शेतातील पेरण्या ज्येष्ठ महिन्यात करतो आणि आषाढ येतो तेव्हा देव झोपायला जातात अशी धारणा आहे. अश्विन महिन्यामध्ये पिकांची तोडणी होते. कार्तिकात मळणी झाल्यानंतर देव झोपेतून उठण्याची वेळ येते अशी हिंदू परंपरा आहे. पृथ्वीवरील रज तम वाढल्यामुळे या कालावधीमध्ये सात्विकता वाढवण्यासाठी बरेच उपवास या 4 महिन्यामध्ये सांगितले आहेत. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी हा चातुर्मास व्रताचा शेवटचा दिवस मानला जातो. याच कार्तिकी एकादशीला संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी अलंकापुरीमध्ये राज्यभरातून लाखो भाविक दाखल होतात. पहाटे मुख्य महापूजा होते. यंदा माऊलींच्या समाधी सोहळ्याचे 728वे वर्ष आहे. कार्तिकी एकादशीला माऊलींच्या समाधीचे दर्शन घेण्याची उत्कंठा भक्तजनांच्या मनामनात दाटलेली असते. आळंदीतील इंद्रायणीचा काठ भाविकांच्या गर्दीने फुलून जातो. राज्याच्या विविध भागातून दिंड्या दाखल होतात, आळंदीस प्रवेश करतात. प्रथम प्रदक्षिणा पूर्ण करण्याची पद्धत आहे, त्यानंतर पालख्या, दिंड्या या विसावतात आणि विसावा झाल्यानंतर भाविकांची दर्शन बारीमध्ये उभे राहण्याची रांग लागते. भाविकांच्या मुखी असलेल्या माऊलींच्या नामाचा गजर अखंडपणे सुरू असतो. टाळ मृदुंगाच्या गजराने इंद्रायणीचा काठ दुमदुमत असतो. वीणा मंडपात महिलांच्या फुगड्या, फेर, भारुडे सादर होतात. माऊलींचा संजीवन समाधीचा सोहळा आठवडाभर सुरू राहतो. मुख्य संजीवन समाधी सोहळा पहाटे 2 पासून सुरू होतो. त्यामध्ये पवमान अभिषेक, दुधारती, महापूजा, दिंडी प्रदक्षिणा, घंटानाद, महाप्रसाद, नैवेद्य, पुष्पवृष्टी, धूपारती, जागर असे धार्मिक कार्यक्रम होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्तिकी एकादशीपासूनच तुळशी विवाहाला सुरुवात होते आणि लग्न, मुंज यासारख्या विधींनाही सुरुवात होते. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्न सराईचे दिवस सुरू होतात. पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा हा दिवस असल्यामुळे भाविक त्याच्या नावाने उपवास करतात. कार्तिकी एकादशीचं महत्त्व म्हणजे या रात्री विष्णूला शिवाचे आवडते फळ बेल वाहिले तरी चालते आणि शिवाला विष्णूचे आवडते फळ तुळशीपत्र वाहता येते. हे असे का? एकतर ही गोष्ट हरी आणि हर म्हणजे श्री विष्णू आणि शिव याच्यातील अद्वैत दाखवणारे आहे. दुसरे म्हणजे अध्यात्मशास्त्रीय कारण म्हणजे कालमहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्री विष्णूची पवित्रके तसेच तुळशीमध्ये शिवाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळेच या दिवशी शिवाला तुळस आणि विष्णूला बेल वाहता येते. शैव आणि वैष्णव अशा दोन्ही संप्रदायात एकादशीचे व्रत केले जाते. हरिहर भेट दर्शवणारी ही एकादशी सांगते की शैव आणि वैष्णव एकच आहेत. संप्रदायाच्या मर्यादा ओलांडून श्री विष्णू आणि शिव यांचे ऐक्य आपल्याला यावेळी अनुभवता येते. तुळशी वाचून केलेली विष्णूची पूजा ही व्यर्थ ठरते असे पद्मपुराणामध्ये म्हटले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे काही थेंब जमिनीवरती पडले. त्यापासूनच तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतली असतील त्या सर्वांचे उद्यापन इथे केले जाते. आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी तर कार्तिक एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते. आषाढी एकादशीला वारकरी आळंदीतून पंढरपूरला जातात,
तर कार्तिकी एकादशीला पंढरपूरवरून आळंदीस येतात. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महात्म्य असते, तर कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वरांचे महात्म्य असते. या दिवशी आवळी भोजन करण्याचा पण एक प्रकार आहे. म्हणजे या दिवशी सकाळी आवळीच्या झाडाची पूजा करतात व दुपारी तिथेच केलेल्या स्वयंपाकाचा सहकुटुंब आस्वाद घेतात. मुले झाडावर बांधलेल्या दोरखंडाच्या झोपाळ्यावरती झोके घेतात. चिंचा, पेरू, आवळे पाडतात, खातात आणि खेळतातही. मुले सागरगोटे खेळतात. कार्तिकी एकादशीला पंढरपुरामध्ये मोठी यात्रा भरते. राज्यभरातून वारकरी मंडळी सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात लाखोच्या संख्येने येत असतात. ही एकादशी निर्जला एकादशी सारखीच अति महत्त्वाची मानली जाते. म्हणजे ही एकादशी जर केली तर इतर सर्व एकादशा केल्याचे पुण्य लाभते असे म्हणतात. शेवटी एकच वाक्य बोलून हा व्हिडिओ संपवतो. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली. तुझे रूप ओठी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस का लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परितू, आम्हा लेकराची विठू माऊली. तुम्हाला आज काही नवीन शिकायला भेटले असेल किंवा अजून अशा नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. म्हणजे आमची माहिती तुमच्याकडे सतत पोहोचत राहील. आणि तसेच याचबरोबर तुमच्या मित्रमंडळींनाही ही माहिती शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. कार्तिकी एकादशीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.